योगी आदित्यनाथ यांनी आता एक महत्त्वाची बैठक बोलावलेली आहे। ही उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे, जी चेंगराचेंगरीची दुर्घटना झाली त्या संदर्भात ही उच्चस्तरीय बैठक बोलावण्यात आली आहे। वरिष्ठ पोलीस अधिकारी या बैठकीला आता उपस्थित आहेत आणि प्रशासकीय अधिकारी सुद्धा बैठकीला उपस्थित आहेत आणि या दोन्ही अधिकाऱ्यांकडून या उच्चस्तरीय बैठकीमध्ये सध्या मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आढावा घेत आहेत। जी मोठी चेंगराचेंगरी महाकुंभमेळ्यामध्ये झाली या संदर्भात योगी आदित्यनाथ यांनी ही उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे। उर्वशी खोना आमच्या प्रतिनिधी या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवण्यात आपण जातोय उर्वशीकडे। उर्वशी, उत्तर प्रदेशमध्ये झालेल्या या चेंगराचेंगरीच्या घटनेसंदर्भात योगी आदित्यनाथ यांनी उच्चस्तरीय बैठक बोलावल्याचं कळतंय। काय नेमके आता या बैठकीचे मुद्दे असणार आहेत, कोण कोण या बैठकीमध्ये नेमकं सहभागी आहे? सीएम योगी आदित्यनाथ यांनी उच्चस्तरीय ही जी बैठक बोलवली आहे त्यात डीजीपी, सीएस, एलओ हे सगळे जे आहेत अधिकारी, एडीजी आणि वेगळे जे अधिकारी आहेत हे सगळे तिथे जमा होणार आहे आणि या बैठकीत बसणार आहेत। इतकंच नव्हे तर या बैठकीत नेमकं काय घडलेलं, 1:30 वाजता कशा प्रकाराने चेंगराचेंगरी झाली त्या सगळ्या गोष्टींवरती जी आहे चर्चा होणार आहे। अधिकारी जे रिस्पॉन्सिबल होते, कारण की नियोजन कुठे ना कुठे जो आहे तो ऑन ग्राउंड बरोबर नव्हता। जेव्हा इतकी मोठी गर्दी होणार होती किंवा इतके लोक येणार होते हे माहिती असूनही जेव्हा इतकी मोठी घटना झाली आहे त्या सगळ्या गोष्टींना घेऊन चर्चा होणार आहे। इतकंच नव्हे तर सध्या ही परिस्थिती एकदम कंट्रोलमध्ये म्हणजेच नियंत्रणमध्ये नाही आहे, तर त्यालाही घेऊन काय नेमकं रेस्क्यू ऑपरेशन्स करायचे आहेत त्याच्यावरती ही चर्चा होणार आहे। एरियल सर्वेलन्स जे आहे ते केलं जात आहे महाकुंभमध्ये सध्या आणि नेमकं सेफ्टी मेजर्स काय आहेत लोकांना हेही सांगितलं जात आहे की जिथे त्यांना गंगा मिळाली तिथेच ते स्नान करावं आणि अगदी अनियंत्रित खरं तर उर्वशी गर्दी झालेली आहे, कारण कोट्यवधी भाविक सध्या महाकुंभमध्ये आलेले आहेत आणि त्यामुळेच या बैठकीचं आता आयोजन केलेलं आहे। पुढे कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये याचीच दक्षता घेण्यात येईल असं एकंदरीत दिसतंय। उर्वशी, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।